सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगर परिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महायुती करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे। ही चर्चा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बंद खोलीत पार पडली। चर्चेत आमदार दीपक केसरकर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची उपस्थिती होती। आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की महायुतीबाबतची बोलणी आशादायी दिशेने सुरू झाली आहे आणि त्यातून चांगलेच निष्पन्न होईल। युतीबद्दलचा अंतिम निर्णय उद्या बुधवारी दुपारपर्यंत निश्चित होईल। माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी युतीसाठी पुढाकार घेतल्यामुळे सकारात्मक परिणाम साधला जाईल असे मत केसरकर यांनी व्यक्त केले। नगराध्यक्ष आणि नगरसेवक वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय बाकी आहे। नगराध्यक्ष पदासाठीची बोलणी सुरू असून निर्णय झाल्यानंतर भाष्य करू असे त्यांनी स्पष्ट केले। कणकवली येथील बॅनरवरून शिवसेना नेत्यांचे फोटो हटवल्याच्या प्रश्नावर आपल्याला कल्पना नसल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले। यावेळी संजू परब, प्रेमानंद देसाई, सचिन वालावलकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते। जात आहे की संदर्भात की जे वातावरण ज्या पद्धतीत चालू आहे त्यामुळे महायुती होईल की नाही अशी शंका आहे। मला तर खात्री आहे की महायुती होईल आणि आपण या बाबतीत पॉझिटिव्ह राहणंच नेहमी चांगलं असतं, त्याच्यामुळे महायुती होईल अशी आपण अपेक्षा करूया। महायुतीची चर्चा होता, तो असा काय फॉर्म्युला ठरला की सावंतवाडींनी वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष तुमचा आणि शिंदे आणि भाजपचा मालवण नाही, ते आम्ही लवकरच जाहीर करू। आमची प्राथमिक चर्चा फक्त झाली आहे, ज्याला फायनल होईल त्याला आम्ही त्याची अधिकृत घोषणा करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।